नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, नवीन खातेदार यांनी ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप मध्ये नोंदणी कशी करावी याबाबत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सुरुवातीला गुगल प्ले स्टोअर वर जा. ई-पीक पाहणी DCS डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नावाचं ॲप शोधा. इन्स्टॉल या बटनवर क्लिक करा. त्यानंतर ओपन करा. विचारलेल्या सर्व आवश्यक परवानग्यांना अलो करा. यानंतर आपण स्वागत पेजवर याल. डावीकडे स्क्रोल करा. या वापरण्यासाठी आवश्यकता येथे आपल्याला दर्शविली जाईल. पुन्हा डावीकडे स्क्रोल करा. ज्यानंतर आपण या पेजवर याल. येथे ड्रॉपडाऊन मेनू मधून आपला महसूल विभाग निवडा. यानंतर आपण या पेजवर याल. येथे शेतकरी लॉग इन यावर क्लिक करा. चौकटीत आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा. नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर 4 अंकी संकेतांक पाठविला जाईल. तो चौकटीत प्रविष्ट करा. त्यानंतर आपण या पेजवर याल. येथे नवीन खातेदार नोंदणी करा यावर क्लिक करा. आपला विभाग निवडा. जिल्हा निवडा. तालुका निवडा व गाव निवडा करून हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा. त्यानंतर आपण खातेदार निवडा या पेजवर या. येथे 5 पर्याय आपल्याला दिसतील. त्यापैकी योग्य तो पर्याय निवडा करून शोधा या बटनवर क्लिक करा. ड्रॉपडाऊन मेनू मधून खातेदार निवडा व हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा. यानंतर आपण नोंदणी अर्ज या पेजवर याल. येथे खातेदाराचे नाव व खाते क्रमांक तपासून हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा. तुमचा खाता क्रमांक व सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले असा संदेश आपल्याला दर्शविला जाईल. अशा प्रकारे आपण आपली नोंदणी ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप मध्ये सहज करू शकता. धन्यवाद.